आज या ठिकाणी बैठक झाली भूमिपुत्राची, काय नेमका विषय होता आणि काय निर्णय? खासदार साहेब आमच्याकडे इकडे बघा. खास प्रचारासाठी आले होते आणि त्या निमित्ताने आम्ही आमच्या काय समस्या होत्या त्या आम्ही त्यांच्यासमोर मांडल्या आणि काही समस्या आमच्या ज्या आहेत त्या चालू आहेत. म्हणजे रस्त्याचं काम चालू आहे, परत याचं काम होतं आपलं तलावाचं, त्याच्यासाठी पण खासदार साहेबांनी निधी ऑलरेडी 70 लाखाची काहीतरी पास केलेली आहे आणि छोट्या छोट्या आहेत समस्या आमच्या, आम्ही त्याच्यासोबत त्या मांडलेल्या आहेत. आज भूमिपुत्र म्हणून तुम्ही आलेले आहात आणि सगळेजण नेमकं तुम्ही संतुष्ट आहात का? संतुष्ट आहोत आम्ही, त्यांच्या कामामध्ये संतुष्ट आहे म्हणून तर आम्ही एवढं त्यांच्यासाठी करतोय. खासदार श्रीकांत शिंदे यांच्याबरोबर बैठक झालेली, तुम्ही उपस्थित होते. प्रामुख्याने कुठल्या गोष्टीवरती तुमची चर्चा झाली? स्थानिक जे समस्या होत्या त्या काही नागरिकांनी इथे मांडल्या आणि ऑलरेडी सगळे इथले स्थानिक भूमिपुत्र आहेत ते ऑलरेडी साहेबांच्या कामांनी खूप खुशच आहेत. कोणती त्यांची काय कंप्लेंट्स नाही किंवा काही हे नाही, ते ऑलरेडी खुशच. त्यांचं स्वागत वगैरे करण्यासाठी आम्ही एक छोटीशी बैठक इथे मांडली होती. आणि जसं तुम्ही मगाशी साहेबांना विचारला की ऑपोजिशनवाल्यांनी 2 कॅन्डिडेट त्यांच्यासमोर उभे केलेत, मी सांगते 2 नाही 4 उभे करा, पण डिपॉझिट जप्त होऊन देऊ नका एवढीच एक खात्री करून घ्या. बाकी काय नाही, खासदार साहेब हे चांगले लीडनी इकडे निवडून येतील, हे 100% गॅरंटी आहे. परिस्थिती चांगली आहे. आता या सगळ्या 27 गावं असतील, हा सगळा परिसर असेल कल्याण लोकसभेचा, मोठ्या प्रमाणामध्ये डेव्हलपमेंटची कामं होत आहेत, काही झाली आपण पाहतोय, आपण त्याचे सगळे साक्षीदार आहोत. या पूर्ण कल्याण लोकसभेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निधी आहे हा आला. हा आपला समोरचा कल्याणशील रोड आहे. पहिली परिस्थिती कशी होती, आता परिस्थिती बदलली. या कल्याणशील रोडची 6 पदरीकरण हा रोड झाला. त्याच्याचबरोबर समोर तुमचं मेट्रोचं काम देखील सुरू झालेलं आहे. त्याचबरोबर आपल्या या पूर्ण कल्याणशील रोडवरती जो आहे हा पूर्ण एलिव्हेटेड फ्लायओव्हर आपण करतोय, शिळफाट्यापासून ते डायरेक्ट रांजणोलीपर्यंत. नाशिकला जसा आहे तसा त्याचंही काम जे आहे काही दिवसामध्ये सुरू होत आहे. पण जर आता पाहिलं की उंबरलीला जाणारा रस्ता एकदम कनेक्शन झाला. त्याचबरोबर आपला कोळे घेसर रस्ता तो एकदम कनेक्शन झालेला आहे. कोळेवाडीचा रस्ता कितीतरी कोटीचा आहे. हजारो कोटी रुपये आपण या सगळ्या मतदारसंघामध्ये आणला माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली. आणि त्यात आज ही निवडणूक जी देशाची माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांची निवडणूक आहे. त्यांच्या भरत वजे, राजेश वजे, आम्ही काय बोललो लिहून आलो आम्ही. प्रथमेश आनंद वजे, सुमित वजे, देवेंद्र वजे, सर्वच वजे कुटुंबीय असतील, ग्रामस्थ असतील, एकनाथ भुईर आहेत, प्रकाशजी म्हात्रे साहेब आहेत, बंडू पाटील साहेब आहेत, केशवजी पाटील उपस्थित आहेत इथे. आमच्या ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित श्वेता म्हात्रे महापालिकेचा असेल, जेव्हा जेव्हा इथे निवडणूक कार्यक्रम लागतो मानपाड्यांना सूचना कराव्यात व आम्हाला आमची विश्वसनीय अशी कमान आपल्या मार्फत तिथे आपण आम्हाला उपलब्ध करून द्यावी अशी आमची विनंती. त्यांनी आज आपल्याला इथेशी बोलावलं, त्यांच्या काही समस्या वस्तुस्थिती आहे त्या छोट्या मोठ्या गोष्टी साहेब. तर मी साहेबांना विनंती